दंडवत हो। श्रीकृष्ण मंदिर अकोला संकल्प ब्रह्मविद्या निरूपण सत्राच्या आजच्या या मूर्तिज्ञान निरूपणाच्या तिसऱ्या सत्रामध्ये आपण संपूर्ण श्रीमूर्तीचं जी आठवण आहे ती कशी करायची यासाठी ज्या लीळा घेत आहोत त्यामध्ये काल आपण कांतीय श्री चांगदेवरावळा शिक्षा भेटी यामध्ये उधळीनाथ आमच्या स्वामींच्या संपूर्ण श्रीमूर्तीला पाहतात आणि वेधल्या जातात। त्या ठिकाणी स्वामींची संपूर्ण श्रीमूर्ती त्या लीळेमध्ये आलेली आहे। संपूर्ण श्रीमूर्ती आठवायची असेल तर काही लीळा मूर्तिज्ञानाच्या या प्रकरणामध्ये दिलेल्या आहेत। आजच्या सत्रात लीळा आपण घेणार आहोत। आणि धानाई आख्यायिका श्रवण, धानाईसासी आख्यायिका श्रवण पूर्वार्ध 124 क्रमांकाची लीळा आहे। लीळा पैठणची आहे। एकुदी गोसावी सारंग पंडिताच्या वारासी बीजे केले। आमचे स्वामी एक दिवशी सारंग पंडितांच्या घरी गेलेले आहेत। गोसाव्यांची ओलनी देव आदरली आणि धानाईसी गोसाव्यांची श्रीमूर्ती उघडी देखली। स्वामींच्या स्नानाची तयारी म्हणजे भोजनाच्या आधी मर्दना मादने आधी स्वामींचं होतंय, स्नान होतं आणि तदनंतर स्वामींचं भोजन होतं। आधी ओलनी दिदली म्हणजे स्नानासाठी जे वस्त्र नेसायचे स्नानाच्या आधी ते वस्त्र स्वामींना नेसायला दिलेलं आहे आणि स्वामी जे वस्त्र नेसून आलेले आहेत ते वस्त्र ते काढलेलं आहे आणि त्यावेळेला स्वामींनी अंगरखा वगैरे जो आहे तो काढला असेल आणि धानाईचा लहान मुलगी आहे, छोटीशीच आहे आणि त्या मुलीने स्वामींची संपूर्ण श्रीमूर्ती बघितलेली आहे आणि बघितल्यानंतर आग्रह घेतला। तिने आग्रह घेतला म्हणजे लहान मुलं हट्ट करतात। आपण लहान मुलं बघतो ते कशा कशाचा आग्रह करत असतात, हे पाहिजे ते पाहिजे। एखाद्याकडे ती गोष्ट त्यांनी बघितली, लहान मुलांचं असं असतं की एखाद्याच्या हातात काही खायची वस्तू बघितली, याला भूकही नसते खायचीही नसते पण त्याच्याकडे आहे तर मला पण पाहिजे बस, हा हट्ट करण्याचा प्रकार मुलांमध्ये असतो। या ठिकाणी स्वामींची श्रीमूर्ती धानाईसाने बघितली आणि तदनंतर तिने आग्रह घेतला। कसला आग्रह घेतला? न श्री चांगदेवरावळा ते जिया हळदी उठिले तिया हळदी माते उठावे ऐसा ठाया घेतला। म्हणजे स्वामींची श्रीमूर्ती कशी आहे? चांगते गौर। कदाचित असं असेल म्हणजे मामाजी असं म्हणाले, कदाचित ही सावळी असेल धानाईचा। तिने बघितलं आपण सावळे आहोत आणि स्वामी आपल्यापेक्षा गोरे आहेत, किंवा ती गोरी पण असेल पण स्वामींचं वर्ण कसं आहे? सामते गौर म्हणजे एकदमच वेगळा आहे आणि दिसायला पण सुंदर दिसतात। मग आपला वर्ण तसा नाहीये, मग मला सुद्धा स्वामींसारखा वर्ण पाहिजे। आणि मग तिची बालक बुद्धी अशी आहे की तिला असं वाटतं की स्वामींचा जसा वर्ण आहे तशाच प्रकारची वर्ण जो आहे तशाच प्रकारचा तर त्या हळदीचा पण आहे। जी हळद स्वामींना लावल्या जाते आहे त्या हळदीचा पण वर्ण तसाच आहे। म्हणजे स्वामींचा वर्ण हा कशामुळे झाला असेल? त्या हळदीमुळे तसा झाला असेल। म्हणून स्वामींना जी हळद लावल्या जाते ती हळद मला पण लावा, म्हणजे माझा वर्ण सुद्धा जो आहे, माझ्या शरीराचा रंग जो आहे तो सुद्धा असाच होणार स्वामींच्या सारखा। ती स्वामींच्या वर्णाला वेधलेली आहे। ह्या लीळेमध्ये सुद्धा स्वामींची संपूर्ण श्रीमूर्ती येत असते। मुळात म्हणजे आपण जे भजन घालतो त्या भजनामध्ये मनुष्य देहाची निष्पत्ती होत असते। प्रत्येक कर्मफळाची निष्पत्ती आपल्या कर्मामध्ये दडलेली असते। आपण एखाद्याचं मन दुखवलं, कमी प्रमाणात दुखवलं, मध्यम प्रकारात दुखवलं, जास्त प्रमाणात दुखवलं
तर चलद्रूपाचे नरक लागतात. चलद्रूप म्हणजे किडा मुंगी जे चालणारे जे नरक योनीतले जे जीव आहेत त्या फळी जेवढ्या काही मुंग्या दिसतात आपल्याला, यांनी कुणाचं तरी मन दुखवलेलं आहे आणि म्हणून ते मुंगीच्या देहामध्ये आहेत. आता जर का आपण कुणाचं मन दुखवलं तर आपण कुठल्या जन्मात जाऊ? आपण पण तिकडेच जाणार. परंतु जर का आपण अनुसरण घेतलेलं असेल तर आपण ते जोडलेलं असताना सुद्धा परमेश्वर आपल्याला नरक फळी जाऊ देत नाही. उद्धरणामध्ये तसं वचन सांगितलेलं आहे. अनुसरल्यासी दैवत्व त्रियंचत्व होणे नाही. आता जर का कुणाचं मन दुखवलं तर चलद्रूपाच्या कर्मफळी आपण जाणार. आणि जर का इथे चलद्रूपांनाच आपण मारून टाकलं, मुंगी मारली, मच्छर मारले, तर स्थावरामध्ये आपण जातो. स्थावर म्हणजे जे एकाच ठिकाणी आहेत. कोण असतं असं? जीव. पण कशातला जीव? झाडांमधला, गवतांमधला जो काही जीव आहे तो इकडे तिकडे कुठेही जात नाही, प्रवास करत नाही, तो एकाच ठिकाणी असतो. त्यामध्ये मन दुखवलं तर चलद्रूपामध्ये जाणार. चलद्रूपाला जर का मारलं तर स्थावरामध्ये जाणार. आणि स्थावर जर का मारले, झाड पाला वगैरे तोडला, झाडाला दुःख दिलं तर कशात जाणार? चौकडीमध्ये दुःखाची वाढीवता होते. चौकडी तर आपल्याला लागलेलीच आहे, पण चौकडीमध्ये दुःखाची वाढ होते. अजून जसं कर्ज तर घेतलेलंच आहे आणि कर्जामध्ये व्याजाची वाढ होते, तसं इथे तुम्ही जर का स्थावराला दुखवलं, फुलं तोडली, पानं तोडली. काही लोकांना असं असतं की पानं जरी असली इथे तरी ते म्हणतात नाही, ते वेलीचं पान तोडूया, ताजं पान देवाला व्हायचं. आपण मात्र पूर्ण शिळे होऊन देवाकडे जातो, परंतु देवाला ताजं पान द्यायचं असतं. त्याच्यामध्ये ते पान तोडल्या जातं, ते झाड दुखवल्या जातं. आता त्याच्यामुळे काय होतं? चौकडीतलं दुःख आपलं वाढणार. हे झालं. आता हे कर्मफळ कशामुळे येतात हे लक्षात आलं. आता मनुष्य देह कशामुळे मिळाला? युक्त मनुष्याने युक्त मनुष्याला भोजन घातलं. आपण मागे कधीतरी जेव्हा युक्त आहोत मनुष्य देहामध्ये, तेव्हा आपण एका युक्त व्यक्तीला भोजन घातलं, म्हणून हे मनुष्य देह आपल्याला या ठिकाणी मिळालं. मग ते मनुष्य देह मिळत असताना तुमचे विचार कसे आहेत? म्हणजे क्रिया करणारा पुरुष, त्यांना मदतनीस जे आहेत ते लोक, आणि जो भोजन करणारे, हे तिघही चेतन आहेत. त्यानुसार त्यांचा जो गुण प्रधान आहे त्याच्यामध्ये राजस गुण प्रधान असेल तर आपली प्रकृती राजस असणार. त्यांच्याकडे तामस प्रधान जर का तो असेल तर तामस प्रवृत्ती आपली असणार, प्रकृती असणार. आणि सात्विक असेल तर सात्विक प्रकृती असणार. त्याच्यानंतर काळ, म्हणजे कुठल्या काळामध्ये तुम्ही भोजन देतात, वाहता काळ कुठला आहे? राजस तामस सात्विक. पदार्थ कसा आहे? राजस तामस सात्विक. ज्याला तुम्ही बनवायला सांगितलंय पदार्थ, नाही रागून चिडून भांडून ते बनवलेलं आहे, चिडचिड करून ते बनवलेलं असेल तर तो पदार्थ तामस येईल. ज्या ठिकाणी जेवल्या जातंय किंवा ज्या ठिकाणी ते बनवल्या जातं ती जागा जर का तामस असेल, राजस असेल, सात्विक असेल तर ते सुद्धा गुण आपल्या प्रकृतीमध्ये येतात. काही लोक एरवी दिसायला सात्विकच असतात, पण ते भांडायला लागले की मग आपल्याला कळतं की ते काय आहेत. म्हणजे त्यांच्याकडे सात्विक आणि तामस दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे जे स्थान, काळ आणि पदार्थ हे जड आहेत, आणि क्रिया करता पुरुष, मदतनीस लोक, आणि ज्यांच्या ठिकाणी क्रिया करायची आहे, भोजन घालायचं ते पात्र, हे चेतन पदार्थ आहेत. चेतन पदार्थांचा जो गुण प्रभाव असतो तो मुख्य असतो आणि जड पदार्थांचा गुण प्रभाव हा अनुषंगिक असतो. चेतन जर का सगळे सात्विक असतील तर सात्विक प्रधान, आणि जड पदार्थ जर का तामस असतील तर सात्विक प्रधान आणि जड अनुषंगिक अशी प्रकृती आपली, सात्विक प्रधान आणि तम अनुषंगिक अशी प्रकृती आपली निष्पन्न होणार. आणि मग या मनुष्य देहाच्या सोबतच आपला वर्ण सुद्धा निश्चित होतो. आपण काळे होणार का गोरे होणार का सावळे होणार, कसे होणार, हे त्या भोजनामध्येच समाविष्ट असतं. तसाच वर्ण आपल्याला मिळणार
आता जर का तुम्ही सावळे आहात आणि तुम्ही किती ती क्रीम लावली कुठली तरी तुम्ही गोरे होणार नाही, हे पक्क लक्षात ठेवा. क्रीम मध्ये पैसे घालू नका. लक्षात घ्या, एखादा सावळा माणूस आहे, त्यांनी चेहऱ्याला क्रीम लावली आणि त्याचा चेहरा गोरा झाला, पण हात वगैरे हात काळेच राहतील, कसं दिसेल ते? चेहरा गोरा आणि हात काळे, असं होतं का कधी? असं कधीच होणार नाही. हे कशासाठी सांगितली माहिती? की आपली प्रकृती जशी आहे, आपलं स्वभाव जसा आहे, आपली जी काही शरीर यष्टी किती उंची असावी, किती आपण बुटके असावं, गोरे असावं का काळे असावं, हे त्या भजनामध्ये सगळं समाविष्ट आहे. ते निष्पन्न झालेलं आहे. आता आपण ह्याच्यापेक्षा काळे सुद्धा होणार नाही, याच्यापेक्षा गोरे सुद्धा होणार नाही, याच्यापेक्षा उंच होणार नाही, त्याच्यापेक्षा बुटके राहणार नाही. आपण हे पक्क झालेलं आहे. आणि म्हणून उगाच नाहक गोष्टीमध्ये आपले पैसे घालवून ते स्वप्न बघू नका की आपण गोरे होऊन जाऊ, असं कधी होणार नाही. पण आमच्या धानाईसाने ते स्वप्न मात्र बघितलं. आणि हे स्वप्न कसं आहे? गोरं व्हायचं स्वप्न नाही आहे. हे स्वप्न आहे स्वामींसारखं व्हायचं स्वप्न आहे. आम्हाला पण ते स्वप्न बघायचं आहे. आमचा वर्ण सुद्धा स्वामींसारखा झाला पाहिजे. आम्ही आता इथे काळे कुळे कसे पण असो, काही घेणं नाही. परंतु जर का तुम्ही विधी आचरण केला, देवाने विहित केलेला अनुसरण घेतलं, ओलेनी गुणे क्रिया केली, एक दिवशी जेव्हा आपण स्वरूप पावन होणार आहोत, त्यावेळी आपण सुद्धा स्वामींसारखे होणार. स्वामी होणार नाही, परमेश्वर होणार नाहीये, पण आपल्याला सुद्धा कुठेतरी तसा वर्ण प्राप्त होणार आहे. त्या वर्णामध्ये आपण विलीन होणार आहोत, त्या स्वरूपामध्ये, त्या आनंदामध्ये आपण विलीन होणार आहोत. म्हणून धानाईसांनी जे स्वप्न बघितलेलं आहे तसं स्वप्न आपल्याला बघायचं आहे. आम्हाला सुद्धा देवासारखं व्हायचं आहे. आणि मग ती म्हणते की देवाला जी हळद लावलेली आहे ती हळद मला पण लावा. आईसा ठाया घेतला, असा ठाया घेतला म्हणजे हट्ट तिने घेतला. काही ते नाही बुझावे ना, आणि तिला अनेक पद्धतीने समजावून सांगितलं की बाबा तशाने ते झालेलं नाही आहे, स्वामींचा मूळ वर्णच तसा आहे. पण ती काय ऐकायला तयार नाही. तयासी काही म्हणीये करून देती उमाईसा, म्हणजे तिची आई उमाईसा, तिला ती काहीच म्हणीये करून देती, म्हणजे कुठलंच काम करू देईना. आईच्या सतत मागे मागे आणि रडायला लागली. उमाईसा धाकुटीची प्रवाही लेकरू झाले, म्हणून ती खेळू संकती. उमाईसा ही लहान वयातच ते लग्न झालेलं होतं आणि तिला धानाईसा तिला झाली, तर तिचंही वय लहान होतं उमाईसाचं. तिच्यामुळे तिला ते मुलांना कसं खेळवायचं, कसं त्यांना शांत करायचं हे काही तिला माहीत नव्हतं. आणि ते करायचं तर ती संकती, म्हणजे तिला संकोच वाटत होता. स्वामींच्या समोर, सगळ्यांच्या समोर तिला कसं खेळवायचं, तिला कसं शांत करायचं, तिला कसं समजवायचं, हे करत असताना तिला संकोच वाटायला लागला. आणि मग स्वामींनी सगळं ते बघितलं, कारण की इथे स्वामींचा संबंध आहे. तिला स्वामींसारखं व्हायचं आहे, स्वामींचा वर्ण तिला पाहिजे आहे. त्याच्यामध्ये देवाला पण दखल घ्यावीच लागणार आहे त्या गोष्टीची. आणि म्हणून स्वामी तिच्या जवळ गेले आणि गोसावी तया ते म्हणितले. स्वामी त्यांना म्हणतात, धाई आहे तुम्हा कहाणी सांगेल, आम्ही तुम्हाला गोष्ट सांगू, या बरं इथे. सर्वज्ञ म्हटले, कावळ्याचे घर सेनाचे, साळेचे घर मेणाचे. ही चिमणी आणि कावळ्याची गोष्ट आपण अनेक वर्षापासून, लहानपणापासून ऐकत आलो, सांगत आलो. ती गोष्ट आमच्या स्वामींनी सांगितली आहे. सर्वप्रथम कावळ्याचे घर शेणाचं आहे आणि चिमणीचं घर कसलं आहे? मेणाचं आहे. पाऊस पडे कावळ्याचे घर वाहत जाय, साळेचे घर उरे. आणि पाऊस पडल्यानंतर कावळ्याचं घर वाहून जातं आणि चिमणीचं घर वाहून जात नाही. त्या गोष्टीमध्ये असं येतं की कावळ्याला ती चिमणी अनेकदा सांगते की बाबा ते घर शेणाचं जे आहे ते धोकादायक आहे, ते वाहून जाईल. पण कावळा मात्र ऐकत नाही. चिमणी जी आहे त्याला सांगते प्रपंच नाशिवंत आहे, एक दिवशी सगळंच जाईल, पण कावळा मात्र ऐकत नाही. आणि एकदा पाऊस पडतो आणि कावळ्याचे घर वाहत जाय, साळेचे घर उरे, तिचं घर शिल्लक राहतं. साळे आपल्या घरांतू रिगोनी म्हणे. आणि मग ती चिमणी आपल्या घरामध्ये उभी राहते, तोंड तिचं बाहेर आहे आणि ते कावळ्याला म्हणते, कावळ्या कावळ्या कानू की डोळा. कानू की डोळा. आता ह्याचा काही संदर्भ आपल्याला लागत नाही. नेमकं स्वामी काय म्हणतात?
किंवा ती नेमकी चिमणी काय म्हणते त्या कावळ्याला, तर त्याचा संदर्भ असा की कानुकी डोळा म्हणजे ह्या सृष्टीमध्ये दोन गोष्टी आहेत. आमच्या स्वामींनी असं सांगितलं, श्रुत की दृष्ट. कानुकी डोळा. आतापर्यंत तुला मी काय सांगत होते ते तू कानाने ऐकलंस, पण ते खोटं ठरवलंस तू. आता डोळ्यांनी दिसतंय ना, म्हणजे कधी कधी कानाने ऐकलेलं खोटं असतं, पण डोळ्यांनी बघितलेलं हे कसं असतं, खरं असतं. म्हणून कानुकी डोळा. कशावर विश्वास ठेवणार तुम्ही? कानावर विश्वास ठेवू नका, पण डोळ्यावर मात्र विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. आता अनुभव आला ना सगळा. ऐसे 3 वेळा उच्चारिले मग तो ठाया विसरली. असं 3 वेळ स्वामींनी उच्चारण केलं आणि ते उच्चारण करत असताना स्वामींनी 3 वेळा ते आपला श्रीकर जो आहे तो कानाला लावला, डोळ्याला लावला आणि ते अशा पद्धतीने लावला की त्या धानाईसाला ती मोठी गंमत वाटली. ती कहाणी पण तिने ऐकली आणि लहान मुलं जे असतात ते त्या गोष्टीमध्ये रमून जातात. आपण सुद्धा असंच त्या लीळेमध्ये रमलं पाहिजे की स्वामींची लीळा चालू आहे आणि आपण त्या ठिकाणी उपस्थित आहोत, अशा प्रकारे आपण त्याच्यात रममान झालो पाहिजे. आमची धानाईसा त्याच्यात रममान झाली. तिला खरोखर ते सगळं दृश्य डोळ्यापुढे आलं असेल की कावळ्याचं घर वाहून चाललेलं आहे, पाऊस मोठा पडलेला आहे, चिमणीचं घर तसंच राहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला ती लीळा आठवत असताना स्वामींची श्रीमूर्ती जी धानाईसाने बघितली ती श्रीमूर्ती सुद्धा आपल्याला आठवली पाहिजे. स्वामी तिला कहाणी सांगतायत, तो जो काही लीळेतला भाग आहे तो आपल्या लक्षात आला पाहिजे की आपलं घर सुद्धा कसलं आहे, सिमेंटचं आहे, कॉन्क्रीटचं आहे, परंतु कसलं आहे ते शेणाचं घर आहे. ते एखादी झोपडी असते ती पावसाने वाहून जाते, मग आपण काय करतो, कॉन्क्रीटचं घर बांधतो चांगलं, ते पाण्याने वाहून जात नाही. परंतु भूकंप आला तर भूकंपाने ते पडू शकतं. पण जर का भूकंप विरोधी घर बांधलं तर ते कदाचित संहार काळी ते संवारून जाणार, ते शिल्लक राहणार नाही. आपल्याला घर कसं पाहिजे, कायमस्वरूपीचं घर पाहिजे. मग कायमस्वरूपी घर कुठलं आहे, जिथून आपल्याला परत निघायचं नाहीये, ते कुठलं हे आहे, परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते आपलं कायमस्वरूपीचं घर आहे. ते कुठल्याही संवार काळी संवारल्या जात नाही, कुठल्याही भूकंपाचा पाण्याचा त्याला धोका नाही, काय नाही. असं नित्य ईश्वरीचे ते सकळ ही नित्य आमचं घर ते आहे. आजच्या काळामध्ये रोज चंद्रावर जागा घेण्याचा विचार चालू आहे लोकांचा. इथे आम्हाला चंद्राच्याही पलीकडे परमेश्वराचं स्वरूप आहे, चंद्रापेक्षाही सपूर असं ते आहे, तिथे आम्हाला जागा रिझर्व करायची आहे. आपण महानुभाव सगळ्यात पुढचे लोक आहोत. चंद्राचे स्वप्न लोक आत्ता बघायला लागले आहेत, आम्ही त्याच्याही पेक्षा पुढचं स्वप्न बघितलेलं आहे. विद्यावंतांनी, फळियांनी वगैरे यांनी यक्षिणी पासून तर चैतन्य फळ, सगळ्यात मोठी देवता चैतन्य माया, तिचं फळ मिळवलेलं आहे. आम्ही महानुभाव आहोत, आम्ही चैतन्यापर परमेश्वर जे आहेत त्यांचं फळ आम्हाला पाहिजे, ते आहे आमचं घर. म्हणून आपलं घर कधीही वाहून जाणार नाही, हे लक्षात ठेवा. फक्त आपल्याला त्या घरासाठी स्वतःला वाहून घ्यावं लागेल देवाकडे, तर मग वाहून न जाणारं घर आपल्याला कायमस्वरूपीचं मिळणार आहे, परमेश्वराच्या स्वरूपाची प्राप्ती. ही धानाईसा ज्या आहेत यांनी जो हट्ट धरला, आपण पण काही वेळा हट्ट धरलेला आहे लहानपणी, पण तो हट्ट तेवढ्या वेळापुरता तेवढाच होता, नंतर त्या हट्टाचा आपल्या आयुष्याशी काही संबंध राहिला नाही. पण धानाईसानी जो हट्ट घेतला तो हट्ट तो तेवढ्या पुरता नव्हता, तो कायमस्वरूपी राहिलेला आहे. म्हणजे धानाईसा एकदम लहान होत्या, नुकतंच जन्मलेल्या होत्या, तेव्हा त्यांना उमाईसानी असं झाकून ठेवलं. स्वामी आले, तिला एकदम संकोच वाटलं, तिने झाकून ठेवलं. तो कपडा हालायला लागला. स्वामी म्हणतात, हे कपड्यात हालतोय का आपोआप, काय आहे ते? मग ती सांगते घाईला ठेवलेला आहे. मग स्वामी म्हणतात, असं ठेवू नका, तिला उचलून घ्या. तुमची जी अमृत कळा आहे, तुमचा जो अमृत कळा स्पर्श आहे, त्या तुमच्या स्पर्शातनं ती जीवविती शक्ती तिला मिळाली पाहिजे. असं म्हणून धानाईसाला स्वामींनी उचलून घ्यायला सांगितलेलं आहे. आज तिला
आईला सांगितलं उचलून घ्या, पण उद्या स्वामी त्यांना उचलून घेणार आहेत, स्वामी त्यांना योग्यता त्यांची वाढवणार आहेत. स्वामींनी उचलून घ्यायला काय लावलं? कारण की ती योग्यता धानाईसाची बघितली स्वामींनी. लहानपणीच स्वामींनी त्यांची योग्यता बघितली, त्यांचं कार्य बघितलं, त्यांचं समर्पण काय होणार आहे पुढे सर्वज्ञांना माहिती असल्यामुळे स्वामींनी त्यांना उचलून घ्यायला सांगितलं. आणि तदनंतर आत्ताची लीळा येते ज्याच्यामध्ये स्वामींचा हट्ट तिने धरलेला आहे की मला स्वामींसारखं व्हायचं आहे. यानंतर तिसरी लीळा येते की तिकडे स्वामी आणि ते खेळतात, खेळ खेळतात. स्वामींच्या ज्या सोंगट्या ते आपोआप चालतात, तिच्या सोंगट्या काही आपोआप चालत नाही. ती म्हणते मला देवाच्या सोंगट्या मला पाहिजेत. म्हणजे तिचा हट्ट बघा कुठल्या बाजूचा आहे की देवाचं जे आहे ते मला पाहिजे. आणि आमचे स्वामी म्हणतात ऐसे कै होईल पोरा जीवाचे येथीचे ते आपुले. देवाचं ते मला मिळालं पाहिजे, देवाचं ज्ञान मला मिळालं पाहिजे, स्मरण मला मिळालं पाहिजे, सेवा दास्य मला मिळालं पाहिजे, प्राप्ती मला मिळाली पाहिजे. हे कधी असा हट्ट आपण कधी धरणार? दानाईसाने तो हट्ट धरलेला आहे, देवाचं जे आहे ते मला पाहिजे. मग पुढे योग्यता अशी वाढत गेलेली आहे. म्हणजे दानाईसाचं या जन्माचं समर्पण नाहीये नुसतं, मागच्या जन्माचं समर्पण असल्यामुळे या जन्मात तुम्हाला ते संस्कार बघायला मिळतात. पुढच्या टप्प्यामध्ये स्वामी त्यांना जेव्हा ते वस्त्र नेसवतात आणि शृंगार करतात त्यांचा, आणि मग त्यांना विचारलं जातं हा शृंगार कोणासाठी केलेला आहे, हे कास कोणा कारणे घातलेली आहे? ती म्हणते श्री चांगदेवरावळा गोसाव्यां कारणे. हे शृंगार कोणासाठी केलेला आहे? हा कोणासाठी केला? चांगदेवराव गोसाव्यां कारणे. महिला वर्ग शृंगार करतात, कोणासाठी करतात? मृत्यपतीसाठी म्हणून करतात. आमच्या धानाईसाने जो शृंगार केलेला आहे तो केला सुद्धा परमेश्वराने, आणि केला कुणासाठी? धानाईसाने नित्यपतीसाठी म्हणून तो शृंगार केला. आणि त्याच्याही पुढच्या टप्प्यामध्ये आता म्हणजे हे जेव्हा विचारलं गेलं की शृंगार कुणासाठी केलं, तर आमच्या स्वामींचं नाव सांगितलं, देवासाठी मी शृंगार केलेला आहे. सगळेजण हसले तिथे. हसले म्हणजे लहान मुलगी आणि एवढं मोठं ती बोलते आहे, सगळेजण हसले, सगळ्यांना कौतुक वाटलं. स्वामी सुद्धा हसले आहेत, पण बाकीच्यांसारखे हसले नाही. स्वामी प्रसन्न हसलेले आहेत की ही जी बोलते आहे हे बोलते, ती नुसतं बोलत नाही, एका शब्देची नाही, हे शब्देची नाही आहे, हे कर्तृत्व आहे. हे बोलण्याचं जे काही शब्द आहेत ते पुढे कर्तृत्वामध्ये येणार आहेत. आणि नंतर त्याच्या पुढचा टप्पा असा येतो की सारंग पंडित सरल्यानंतर उमाईसा आणि धानाईसा दोघी माय लेकी निंद्याला गेलेले आहेत, आणि भटोबासांकडे त्यांनी अनुसरण घेतलं. तेव्हा भटोबास म्हणतात धाईनी काय केलेलं आहे? कास सास केली. म्हणजे तेव्हा तिने जे म्हटलं होतं ते तिने खरं करून दाखवलं. उगाच म्हटलेलं नाहीये, उगाच बोलायचं नसतं. ते तोमेव माताच्या पिता उगाच नसतं बोलायचं, ते जगायचं पण असतं. आपण जे जे काही बोलतो ते जगलं पाहिजे. आपण प्रायश्चित करतो, प्रायश्चितामध्ये सगळं बोलून बसतो आपण, रडारड सगळं करून, नंतर परत फ्रेश झालो, प्रायश्चितानंतर जेवण असतं, जेवले की घरी गेलो आपण. प्रायश्चितात काय म्हटलं आपण, कुठले शब्द म्हटले, काय काय कबूल केलं देवाकडे, आपल्याकडे शब्दांवर लक्षच नाही आहे आपलं. प्रायश्चित असं नसलं पाहिजे. आपण जे म्हटलं तो कबूलनामा आहे, स्टॅम्प पेपरवर लिहिलंय, ते वाचून त्याच्यावर सही केली तर प्रत्येक शब्द आपल्याला लक्षात असला पाहिजे. तसं प्रायश्चित म्हणजे काय आहे? देवापुढे ते शब्द ठेवलेत. नुसतं प्रायश्चित करून मोकळे होऊ नका. मार्च एंडिंग सारखे काही लोक काय करतात, वर्षाकाठी एक प्रायश्चित झालं पाहिजे. काही लोकांतात मरायच्या आधी एक प्रायश्चित झालं पाहिजे. म्हणजे असं ना, मार्च एंडिंगचा हिशोब असो ना, वर्षभर काय तुम्ही केलेला आहे व्यवहार, त्याचा मार्च एंडिंगला पूर्ण हिशोब होतो. तसं आहे काय? आयुष्यभर पाप करायचे, मरायच्या आधी एकदा प्रायश्चित केलं की सगळं नासलं, त्याच्याने प्रायश्चित होत नाही. प्रायश्चित जे तुम्ही बोलता ते तुम्ही जगले पण पाहिजे. आजपासून मी किडा मुंगी मारणार नाही तर त्याची काळजी घ्या. आजपासून मी कोणाचं मन दुखावणार नाही तर त्याची काळजी घ्या. दुखवू नका मन, आणि दुखवलंच तर लगेच माफी मागा त्याची. आजपासून मी स्मरण करेल तर करा स्मरण मरेपर्यंत. जे प्रायश्चितात बोलले ते तुम्ही जगलात तर ते प्रायश्चित आहे. आमच्या बाईसांनी
3च दिवस स्वामींना पाय पुसणं बसायला टाकलं होतं, पण स्वामींनी कधीही पाय पुसण्याचा विषय काढला की बाईचा जळायच्या आतमध्ये. ते म्हणजे देवा ती आठवण देऊ नका. बाईसांना खूप त्रास व्हायचा त्या गोष्टीचा, ते आठवलं की. आणि म्हणून आमच्या बाईचा सतत स्वामींच्या सेवेत असताना कधीही मागे राहत नव्हत्या, सगळ्यात पुढे असायच्या. स्वामी पोचायच्या आधी बाईचा पोचायच्या तिथली जागा स्वच्छ करायची, स्वामींसाठी आसन टाकायचं. का टाकायचं? त्याचं प्रायश्चित आहे. 3 दिवस मी पाय पुसणं बसायला टाकलं, आता तसं नाही होणार. स्वामींसाठी आसन मी स्वतः टाकणार चांगल्या प्रकारचं. स्वामींसाठी बरवे बरवे पदार्थ बाईचं का निवडत होते? कारण की त्यावेळी मी शिळा भात खाऊ घातलं देवाला, पाणी भात खाऊ घातला. आज आता तसं नाही, बरवा बरवा. स्वामी म्हणतात बाई आज काही बनवू नका, आज भिक्षेत येईल ते खाणार. बाईसांना ते नाही जमत, ते म्हणतात भिक्षेत कसं येईल काय येईल. स्वतः ते भात बनवायला सांगतात महादाईसाने, तो भात घेऊन येतात. म्हणजे ती जेव्हा तेव्हा जी चूक केली त्याचा प्रायश्चित बाईचा शेवटपर्यंत करत होते. ह्याला म्हणतात प्रायश्चित. उगाचच ते 3 पायऱ्यांवरून खाली उतरून स्वामींसमोर त्यांनी प्रेम संचार झाल्यानंतर प्रायश्चित ते काही नुसतं शब्देच केलं नाही, तेवढ्यापुरतंच रडले नाही, तर मरेपर्यंत समर्पणापर्यंत त्यांनी ते प्रायश्चित जागं ठेवलं, जिवंत राहिले त्या प्रायश्चिता सकट. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की दुःख त्यांनी सतत ते ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आमच्या धानाईसांनी सुद्धा जे शब्द म्हटले ते शब्द त्यांनी खरे करून दाखवले. हे कोण म्हणतंय? भट्टोबास म्हणतात. भट्टोबास पावती देतात, पोच पावती भट्टोबास देतात. म्हणजे काय साधी गोष्ट नाही. आमचे माईम भट्ट म्हणतात शेवटचा काळ जवळ आहे. माईम भट्ट म्हणतात भट्टो माझा देव होईल का? कारण की भट्टोबास म्हणतील ते खरं, मला देव होईल का? आमचे आचार्य म्हणतात की तुम्हाला देव नाही झाला तर कुणालाच देव होणार नाही. तुमचं समर्पण खूप मोठं आहे. म्हणजे भट्टोबास जे बोलतात ते काही साधं सुद्धा नाहीये. धानाईसाबद्दल जे बोलतात म्हणजे ते इतकं मोठं आहे. आम्हाला फक्त छोटी धानाईसाच माहिती आहे. अनुसरणानंतरची धानाईसा, अनुसरणारी धानाईसा ही पण आमच्या डोळ्यापुढे आली पाहिजे. तर ही धानाईसा तिने हे स्वप्न स्वामींसारखं होण्याचं स्वप्न लहानपणापासून बघितलेलं आहे. यानंतरची पुढची लीळा येते आणि रेम नायका अवसरू अनावसरू कथन, बीडची लीळा आहे, पूर्वार्ध 298 नंबरची. एक वेळ पद्मनाभी देवी रेम नायका पुढे गोसाव्यांची प्रशंसा केली. पद्मनाभी देवांनी रेम नायकांच्या समोर आमच्या स्वामींची प्रशंसा केलेली आहे. आणि प्रशंसा केल्यानंतर त्यांना स्वामींच्या त्या प्रशंसा ऐकल्यानंतर वेद संचरला. रेम नायकू गोसाव्यांच्या दर्शनासी आले, बीडला आलेले आहेत. तव गोसाव्यांशी भीतरी मर्दना होती असे आमच्या स्वामींना आतमध्ये मठामध्ये मर्दना म्हणजे मालिश तेल वगैरे लावून ते सुरू आहे. भीतरी रेम नायक आले, रेम नायक आतमध्ये आले आणि पटीसाळेवरी उभे ठेले, मठाच्या अंगणामध्ये आले. नंतर पडवीमध्ये उभे राहिले आणि पटीशाळा म्हणजे पडवी. आणि मग विचारतात कवणा एका ते पुसिले, कुणीतरी तिथे दिसलं, त्यांना विचारलं की गोसाव्यांशी कैसा अवसरू असे, कसा अवसर आहे बरं स्वामींना? तेही म्हटले गोसाव्यांशी मर्दना होत असे, आमच्या स्वामींची मर्दना सुरू आहे म्हणजे मालिश सुरू आहे. तरी गोसाव्यांपुढे जाणावा का? आता स्वामींची मर्दना सुरू आहे आणि हे रेम नायक त्यांना म्हणतात स्वामींपुढे असे जाणवा म्हणजे त्यांना सांगा. काय सांगा? जे रेम नायक आले असती, रेम नायक बाहेर आलेले आहेत म्हणून. आता हा निरोप स्वामींना देण्याचं काही कारण नाही, हा थोडा अव्यवहार झाला. स्वामींची मर्दना सुरू आहे म्हणजे आपण गप बसलं पाहिजे. स्वामींची मर्दना होईल, मादने होईल, आंघोळ होईल, स्नान होईल आणि मग स्वामी येतील बाहेर. आणि मग तेही जाणविले आणि मग ज्यांना कोणाला सांगितलं त्यांनी पण जाऊन आतमध्ये सांगितलं की बाहेर रेम नायक आलेले आहेत. गोसाव्यांशी जिये जाडीवरी मर्दना होत होती तियेची जाडीचे गोसावी कोंगते घेतले. आमच्या स्वामींनी पण काय केलं, एखाद्याचा आदेश मानावा तसं यांनी एक प्रकारे आदेशच पाठवला की आम्ही आलेलो आहेत असं सांगा त्यांना.
स्वामी पण ज्या सतरंजीवर बसलेले होते त्या सतरंजीचं कोंगतं केलं. कोंगतं म्हणजे असं डोक्यामध्ये घालायचं, असं जसं शेतकरी लोक पावसामध्ये ते कोंगतं करतात पोत्याचं, तशा प्रकारचं ते कोंगतं केलं आणि आमचे स्वामी आलेले आहेत बाहेर. आणि मग रेमनायके पुसले, स्वामींना ते विचारतात, श्री चांगदेवरावळा गोसाव्यांशी कैसा अवसरू असे, म्हणजे काय चाललंय आपलं. आता माहिती पडलं होतं की मर्दना सुरू आहे, तरी पण परत स्वामी आल्यानंतर स्वामींना त्यांनी तोच प्रश्न विचारला, तुमचं काय सुरू आहे सध्या. स्वामी म्हणतात, येत ऐसा अवसरू असे गोसावी जाडी फेडोनी अवघी श्रीमूर्ती उघडोनी दाखविली. आमच्याकडे आमचा असा अवसर चालू आहे, पूर्ण श्रीमूर्तीला तेल लावलेलं आहे, मालिश सुरू आहे आणि स्वामींनी ती श्रीमूर्ती त्यांना दाखवली. येत ऐसा अवसर असे माहीत पडल्यानंतर पण विचारलं, म्हणून स्वामींनी त्यांना श्रीमूर्तीच दाखवली पूर्ण. आणि मग रेम नायकने म्हटले, जी जी मी अनवसरी आला जी. आणि मग त्यांच्या ती चूक लक्षात आली की मी बोलल्या बोलल्या लगेच स्वामी बाहेर आले आणि मी विचारल्यानंतर स्वामी लगेच श्रीमूर्ती दाखवली. त्यांच्या चूक लक्षात आली आणि मग ते म्हणतात, मी अनवसरी आला, म्हणजे अयोग्य वेळी मी इथे आलेलो आहे. स्वामींची मर्दना होते आहे, मादने होत आहे, भोजन होत आहे, अशा वेळेला आपण येऊ नये. कोणाच्या घरी जायचं असेल किंवा कुणाला फोन करायचा असेल तर आपण 1च्या पुढे फोन करत नाही, 2, 2:30, 3 वाजता फोन करत नाही. का नाही करत? ते आता झोपलेले असतील, आराम करत असतील. किंवा कुणाच्या घरी जायचं असेल तर आपण नेमकं 12 वाजता वगैरे जात नाही, म्हणजे जेवणाची वेळ असते त्यांची आणि उगाच आपण तिथे मध्ये जायचं. हा व्यवहाराचा भाग आपण राखतो, त्याच्या आधी जातो किंवा थोडं नंतर जातो किंवा संध्याकाळी जातो. म्हणजे त्यांनी लक्षात घेतलं की मी अयोग्य वेळी आलो आणि माझं वर्तन सुद्धा अयोग्य या ठिकाणी ठरलं, माझं बोलणं सुद्धा अयोग्य ठरलं. मिया गोसाव्यांशी कैसा अवसरू असे म्हणून शोधावे. मी तपास केला पाहिजे होता आधी की स्वामींचं काय अवसर चालू असेल, काय लीळा चालू असतील, मग मिया यावे की, आणि मग मी आलं पाहिजे होतं. मी मध्येच आलो, अनवसरी आलो. ते नेण्याची जी म्हणजे मला लक्षात नाही आलं तेव्हा. आता मर्दना हो दीजो, आता मर्दना होऊ द्या, माझ्यामुळे तुम्ही उठून आलात. मी मागवता येईन, मी पुन्हा तुमच्या दर्शनाला परत येईन. स्वामी म्हणतात, तुम्हासी अवसरू अनवसरू नाही हो. तुमच्यासाठी योग्य वेळ किंवा अयोग्य वेळ असं काही नाही. तुम्ही दर्शनाच्या हेतूने आलात, तुमच्यासाठी ही योग्यच वेळ आहे. आम्ही तुम्हाला दर्शन द्यायला आम्ही स्वतःच बाहेर आलो. या लीळेमध्ये सुद्धा स्वामींनी संपूर्ण श्रीमूर्तीचं दर्शन जे आहे ते रेमनायकांना दिलेलं आहे. या लीळेमधनं सुद्धा आपण स्वामींची संपूर्ण श्रीमूर्ती आठवू शकतो. त्यानंतर पुढची लीळा येते, मूर्ती अवलोकनी राऊता विस्मयो. राऊत एक जोगेश्वरीच्या देवळा आले. उत्तरार्ध 76 क्रमांकाची जोगेश्वरीची लीळा आहे. एक राऊत म्हणजे सैनिक किंवा सैनिकांचे मुख्य किंवा घोडदळाचे मुख्य असे ते जोगेश्वरीच्या त्या देवळामध्ये आले. तव गोसाव्यांशी पटीशाळेवरी आसन असे. आमच्या स्वामींना पटीशाळा म्हणजे काय? पडवी, घराची पडवी असते त्याला पटीशाळा म्हणतात. आता आपण हे लीळा ऐकताना एक एक शब्द पण पाठ करून घ्यायचे, म्हणजे त्याचं प्रत्येक शब्दाचं विश्लेषण मी पुन्हा पुन्हा देणार नाही. पटीशाळेमध्ये आमचे स्वामी बसलेले आहेत, आसन आहे स्वामींना. गोसाव्यांची श्रीमूर्ती अवलोकित होते आणि ते स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करत होते. कोण? ते राऊत. मग निघाले, आणि मग निघाले तिथून. मग निघाले तव चालवेना. त्यांना चालवेना म्हणजे चालायला थोडा त्रास व्हायला लागला असं म्हणा, किंवा निघायला त्याची इच्छाच होईना त्यांची. कधी कधी असं असतं की प्रवचन सुरू असतं, एकदम चांगलं मन रमलंय, पण काहीतरी कारणास्तव आपल्याला मधूनच उठून जायचं आहे, तेव्हा उठून जाण्याचं मन करत नाही, म्हणजे पाय बाहेरच पडत नाही असं होतं. तसं स्वामींची मूर्ती अवलोकन करण्यामध्ये एवढे मग्न झालेत, एवढी आवडी संचरली की तिथून चालवेना. एक तर खरोखर चालता येईना किंवा त्यांना निघू वाटेना.
सर्वज्ञ म्हटले साधे हो. आता याच्यामध्ये सुद्धा स्वामींपासून त्यांना स्थिती झाली असेल आणि त्या स्थितीच्या भरामध्ये त्यांना ते चालवत नाहीये असं पण असेल. आणि याच्या मागे स्वामींची लीळा काय आहे की साधाईसाला स्वामी म्हणतात, तुम्हा प्रतिस्थाना जाणे असे तरी या सांगा ते जाल. तुम्हाला पैठणला जायचं म्हणत होते ना तुम्ही, यांच्यासोबत जाल का तुम्ही? आता आमच्या साधाईचा कशा थोड्या वयस्कर पण आहेत आणि अंगाने सुद्धा शरीराने पण कशा स्थूळ आहेत, त्याच्यामुळे ते लवकर चालू शकत नाही आणि थोडंसं त्यांना पायाची सुद्धा समस्या आहे, चालण्याची पटापट. ते हळूहळू जाणार. आणि स्वामी म्हणतात की या राऊतांसोबत तुम्ही जाल का? पैठणला तुम्हाला जायचं तर तुम्हाला सोबत आहे बरं का. त्या म्हणतात जी जी मग या सांगा ते चालवे ना. देवा त्याच्यासोबत चालणं होईल का मला? तो पटापट निघून जाईल. मला म्हातारीला हळूहळू हळू जायचं आहे, मी कसं काय चालू शकेन याच्यासोबत? स्वामी म्हणतात जा हे तुम्हा पारुखत पारुखत जाती. देव सगळी व्यवस्था करतात. स्वामी म्हणतात की तुम्ही काही घाबरू नका, तुम्ही यांच्यासोबत जा. हे तुम्हाला पारुखत पारुखत म्हणजे तुमच्यासाठी थांबत थांबत तुमच्याकडे लक्ष त्यांचं असणार, तुमच्याशी बोलत बोलत ते पुढे पुढे जात राहतील, तुम्हाला सोडून पुढे निघून जाणार नाहीत. हो काजी मग साधी दंडवत घातले. साधाईसाने अनुज्ञा स्वामींनी दिल्यानंतर, आज्ञा दिल्यानंतर साधाईसाने दंडवत घातला. श्रीचरणाला लागलेली आहे. इथे या ठिकाणी श्रीमूर्तीची लीळा पण आलेली आहे. आणि ज्या ठिकाणी साधाईचा दी भक्त, इतरही भक्त श्रीचरणाला लागतात, तिथे श्रीचरणाची लीळा, श्रीचरण ऐसा भावीजे ध्याईजे दे साधाईसी श्रीचरणा लागणे, भटोबा श्रीचरणा लागणे, ही लीळा आपण घेऊ शकतो. या ठिकाणी साधाईचा श्रीचरणी वंदन करतात. मग निघाली आणि मग त्या निघाल्या. ते मार्गे जात असती, ते रस्त्याने चाललेलं आहे, प्रवास सुरू झाला दोघांचा. आणि उभे ठाकती, ते थोडं पुढे जायचे आणि मध्येच उभे राहायचे ते. आणि उभे राहून ते साधाईसाला म्हणायचे, मामा देखिलेगा कैसे गोसावी बर्वे. मामा म्हणजे आश्चर्यकारक, की बघितलं का स्वामी कैसे बर्वे, म्हणजे किती सुंदर आहेत स्वामी. बहुत राजकुमार देखिले, मी याआधी बहुत राजकुमार बघितलं. म्हणजे हा सैनिक असल्यामुळे राज्य राज दरबाराशी संबंधित आहे. त्यांनी स्वतःचा तो राजकुमार बघितलेला असेल, स्वतःच्या त्या राज्य विभागातला. इतरही राजकुमार त्यांनी राजे बघितले असतील, तर तो म्हणतो मी बहुत राजकुमार बघितले, पर ऐसे सौंदर्य कवनी ठाई नाही. स्वामींसारखं सौंदर्य मी आजपर्यंत बघितलं नाही. वया घाली जती रावळी, म्हणजे हा सैनिक आहे, तर तो म्हणतो की सगळ्या वया, माझ्याकडे जी जबाबदारी आहे, जी पुस्तकं आहेत राज दरबाराच्या संदर्भातलं, जी काही आत्ताच्या भाषेत फाईल, त्या सगळ्या काय करायच्या, या घाली जती रावळी, म्हणजे त्या राज दरबारामध्ये जमा करून टाकायच्या आणि तिथून निवृत्ती घ्यायची. त्यांना सांगायचं आजपासून मी तुमची नोकरी सोडली म्हणून. पण नोकरी सोडल्याने चालतं का? पुढे अजून एक अडथळा आहे. कुठला अडथळा? आबुल्या घाली जती माहेरी, पत्नी आहे ना घरी, ती थोडी जाऊ देणार, तर तिला पण काय करायचं, माहेरी पाठवून द्यायचं, मुक्त व्हायचं. मग असिजे या गोसाव्यांच्या ठाई, आणि मग ह्या स्वामींच्या सन्निधानी येऊन राहायचं, थांबायचं निवांत. नोकरीचं टेन्शन नाही, पत्नीचं टेन्शन नाही, मुलाबाळाचं प्रपंचाचं सगळं त्याग करायचं आणि देवाकडे येऊन थांबायचं. इतका तो वेधल्या गेलेला आहे. ऐसे तोखती, असं तोखतात, प्रसन्न झालेले आहेत ते पण. तव साधे टाकीती, तव तव साधे टाकीती, म्हणजे ते पुढे जाऊन थांबायचे आणि साधाईसांशी बोलायचे मोठ्यानी, की असे स्वामी सुंदर मी बघितले नाहीत. आणि मग तोपर्यंत साधाईसा त्यांच्या जवळ पोचायचे हळूहळू हळू चालत. आणि मग परत ते चालायचे. तर थोडे पुढे गेले की परत स्वामींची प्रशंसा स्तुती करायचे. तोपर्यंत परत साधाईसा हळूहळू तिथपर्यंत पोचायच्या. ऐसे प्रत्यस्थानापर्यंत तोखत गेले, म्हणजे जोगेश्वरी निघाले आणि पैठणपर्यंत स्वामींची स्तुती करत 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 ते राऊत जे आहेत ते गेलेले आहेत. आणि साधाईसाला पण त्यांची सोबत मिळाली. पैठणला साधाईसा पोहोचल्या. मग साधे मागुती गोसाव्यांच्या दर्शना आली.
आणि मग साधा जेव्हा केव्हा परत स्वामींची त्यांची भेट झाली तेव्हा स्वामींनी त्यांना विचारलं असेल त्या दिवशीचा प्रवास कसा झाला, व्यवस्थित गेलात ना. मग त्यांनी तयाचे शब्द गोसाव्यान पुढा सांगितले. त्यांनी स्वामींबद्दल किती प्रशंसनीय शब्द त्यांनी काढले, किती प्रशंसनीय स्वामींची स्तुती त्यांनी केली. त्या संदर्भामध्ये साधाईसानी स्वामींना ते त्यांचे शब्द सांगितले की ते स्वामींबद्दल काय काय बोलत होते. या लीळेमध्ये सुद्धा आपल्याला स्वामींची श्रीमूर्ती जी आहे सौंदर्यपूर्ण हे आम्हाला या लीळेतनं दिसतं आहे. त्यानंतर पुढची लीळा येते आणि पाठवदा राहिया भेटिया. पाटोद्याची लीळा आहे पूर्वार्ध 325 क्रमांकाची. तिथे राहिया म्हणजे त्या गवळ्याचं ते नाव आहे. गोसाव्यांची दोपहाराचा पूजा सुरू झाल्यानंतर गोसाई पटी शाळेवरी सपूजित आसनी उपविष्ट असती. दोपहारीचा म्हणजे दुपारचा पूजा अवसर आमच्या स्वामींचं संपन्न झालेला आहे. आमचे स्वामी पटी शाळेमध्ये बसलेले आहेत. शक्यतो दुपारचा जो पूजा अवसर आहे तो मठामध्ये होत नाही, तो पडवीमध्ये होतो. का बरं? कारण की दुपारच्या सत्रामध्ये आतमध्ये जर का बसले तर गरम होईल. पूजा अवसराला भक्त मंडळी आणि इतर गावातली मंडळी पण येणार, मग तिथे गर्दी होईल म्हणून स्वामी पडवीलाच बसतात. डोमेग्राम राजमठाचा जो स्वामींचा दुपारचा पूजा अवसर, सकाळचा पूजा अवसर राजमठामध्ये होतो आणि दुपारचा पूजा अवसर त्या राजमठाच्या पडवीमध्ये होतो. स्वामी सपूजित आसनी उपविष्ट होते. गोसावी कोरे वस्त्र परावरण केले असे म्हणजे नवीन वस्त्र स्वामींनी प्रावरण केलेलं होतं. राहियासी केदारा देवाची भक्ती, महादेवाची भक्ती होती त्या राहियाला. तो देवतेशी आला, देवतेचं पूजन करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी तो आला त्या मंदिरामध्ये. देवतेचं पूजन केलं आणि प्रदक्षिणा करायला लागला. प्रदक्षिणा करताना त्याने गोसाव्या ते देखिले, स्वामींना त्यांनी पाहिलं. श्रीमूर्तीवरून फुटा खालुता ऐसा पडिला होता. स्वामींनी जो काही फुटा म्हणजे उपर्ण श्री मुकुटावर घेतलेला असेल तो थोडा वाऱ्याने असा खाली पडलेला आहे, त्यामुळे अर्धी श्रीमूर्ती जी आहे ती अशी उघडी दिसलेली आहे त्याला. राहिये देखील आणि गोसाई मागुती श्रीमूर्ती पांगुरविली. राहियाने स्वामींना पाहिलं. स्वामींनी काय केलं, ते उपरण परत व्यवस्थित केलं, व्यवस्थित पांघरून घेतलं परत. राहिये म्हटले घाली गा देवा अंग उघडे हो दे जो डोळ्या पारणे. ते म्हणतात देवा कशाला श्रीमूर्ती झाकली, ती मूर्ती काय करा, ते उपर्ण काढा, श्रीमूर्तीचं दर्शन मला घेऊ द्या आणि होऊ द्या डोळ्याचे पारणे, डोळ्याचं पारणं फिटू द्या. गोसावी नावे अंग उघडे घातले. पुन्हा स्वामींनी उपर्ण काढलं, पुढती विनविले आणि परत थोड्या वेळासाठी उघडं करून श्रीमूर्ती परत पांघरून घेतलं स्वामींनी ते उपर्ण. त्यांनी परत विनंती केली घाली गा देवा अंग उघडे हो देई डोळ्या पारणे. त्यांनी परत विनंती केली स्वामींना. नावे अंग उघडे घातले. काही वेळ स्वामींनी परत श्रीमूर्ती वरून ते उपर्ण काढलं आणि परत उपर्ण पांघरून घेतलं. ते पुढती विनविले घाली गा देवा अंग उघडे हो देई डोळा पारणे. 3 वेळा हे असं झालं. मग अवघे अंग उघडे घातले. पूर्ण उपर्ण स्वामींनी काढून बाजूला ठेवलं आणि श्रीमूर्ती त्यांना दाखवली. मग साऊमा आला, तो समोर आला स्वामींच्या. दंडवत घातले श्रीचरणा लागला. या ठिकाणी सुद्धा श्रीचरणाची लीळा आणि श्रीमूर्तीची लीळा पूर्ण हे दोन्ही उल्लेख आलेले आहेत. जवळी बैसला स्वामींच्या. मग म्हणितले जी गोसावी राव होती का देव होती. स्वामींना बघून त्याला प्रश्न पडला की हे नेमके आहेत कोण. तो प्रश्न कोणाला विचारला, देवालाच विचारला. देवा तुम्ही राहो आहात का देव आहात, तुम्ही देव आहात की राजा आहात, असं विचारलं. स्वामी म्हणतात हे राहो नव्हे ना देव नव्हे. हे भिक्षू महात्मे, आम्ही राजा पण नाहीये आणि आम्ही देव सुद्धा नाही, आम्ही साधारण भिक्षुक माणूस आहोत. ना गोसाव्यांचे अंग सरावाचे जी. ते म्हणे मला काही पटत नाही. आणि स्वामींचं शरीर कसं आहे, सरावाचं म्हणजे नियमित व्यायामाचं शरीर आहे स्वामींचं, पिळदार असं शरीर आहे. मर्दनेचे अंग जी म्हणजे मालिश
रोज स्वामींना होते ते मालिशाचं सुद्धा त्या ठिकाणी लक्षण दिसतं आहे. असं शरीर आहे स्वामींचं. मिया महात्मे बहुत देखिले, मी खूप महात्मे बघितले. वामदेव गुणाकार देव, देवर्त देव, देवर्त देव, म्हणजे त्या काळातले हे प्रसिद्ध महात्मे आहेत, त्यांना मी सगळ्यांना बघितलं. देखिले तयाची पाणी भाताची अंगे, त्यांचं शरीर म्हणजे एकदम पोकळ, नुसतं स्थूळ झालेलं आहे, वजन वाढलेलं आहे. आणि भेंडी जी, भेंडी म्हणजे भेंडी कशी असते, आतमधनं कशी असते भेंडी, पोकळ असते, तसं शरीर तर चांगलं धडधाकट आहे पण आतमधनं ते पोकळ असतं. एखाद्याचं शरीर असं बारीक असतं पण तो भरीव शरीर असतं त्याचं. तसं इतरांचं जे शरीर बघितलं ते आतमधनं पोकळ आहे, ते एकदमच ताकद नसल्यासारखं, पण स्वामींचं शरीर कसं एकदम भरीव वाटतं आहे. गोसावियांचे अंग सरावाचे जी, सरावाचं आहे. गोसाविया ते कोणी असेल जी, तुमचं कोणीतरी असेल, काही परिवार असेल, काय असेल, ते म्हणतात या ते कोणी नसे, स्वामी म्हणतात आमचं कोणी नाही. ऐसे काही होईल जी, ते म्हणतात असं कसं काय होईल, एवढे स्वामी सुंदर आणि स्वामींचं कुणीच नाही, असं कसं काय होईल. गोसावी उगेची होते, आता स्वामी पण गप्पच बसले, कारण की वास्तविकता आहे. देवाला पण कुणी प्रश्न केला तर देवाला पण प्रश्न पडत, खरंच माझं कोण आहे बरं इथे, असं देवाला पण प्रश्न पडत असेल. आमचे स्वामी एकांकमध्ये डीजे करतात आणि खूप लोक दिसतात स्वामींना, लग्न मंडपामध्ये सगळे लोक बसलेत आणि आमचे स्वामी वाडोवाडी जीवस्थिती, जीवाला शोधतात, माझा जीव कुठे भेटेल का, आमचा येथीचा जीव कुठे भेटेल का. इथे गर्दी दिसते म्हणजे नक्कीच इथे एक तरी जीव आपला भेटेल. तिथे गेले स्वामी आणि स्वामी म्हणतात की सिद्ध रे सिद्ध परी सिद्धा ते कोणी ओळखेना, म्हणजे आम्ही ओळखतो. मग ओळखता तर मग ओळखीचे कार्य कोणीच करत नाही, बोलवत का नाही आम्हाला, सगळे उगेच गप्प, सगळे स्वामींना कोणीच बोलवत नाही. आपल्या घरी जर का कोणी आलं, आपण दरवाजा उघडतो आणि आधी तोंड ओळख करून घेतो, आपल्या माणूस तो ओळखीचा नसतो. मग आपण प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे बघतो आणि मग ते म्हणतात की आम्ही अमक्या अमक्या ठिकाणाहून आलेलो आहोत. मग तुम्ही म्हणता या या. कधी म्हणता, जेव्हा त्या माणसाची ओळख पटली की तुम्ही त्याला या म्हणता. जोपर्यंत ओळख पटत नाही तोपर्यंत या म्हणत नाही. मग जर का देवाला आपण ओळखलेलं आहे, मग आपण देवाला या म्हटलं पाहिजे, ओळखीचं कार्य केलं पाहिजे, कोणीच करत नाही. स्वामी कुठल्या उद्दिष्टाने गेले तिथे कोणतरी असेल, कोणीच भेटलं नाही. त्या ठिकाणी वैराग्य देव जेव्हा स्वामींच्या मांडीवर दिल्या जातात तेव्हा स्वामी म्हणतात, अरे तुम्ही इथे आहात, हे आमचा जीव आहे, म्हणजे हा प्राप्तीला जाणारा जीव आहे. स्वामी सगळ्या जीवांकडे बघतात, सगळ्यांकडे अवलोकन करतात, कोण आहे का आपला. आत्ता मला हे वाटलं की स्वामींना कोणी असा प्रश्न केला तर स्वामींना खरंच प्रश्न पडत असेल की विशिष्ट जीव सोडले तर कोणी आहेत का आपल्या ह्याच्यामध्ये, कोणी येणार आहेत का आपल्यासोबत. स्वामींनाही प्रश्न पडत असेल. स्वामी म्हणतात उगेची होते, देव काहीच बोलले नाही. जीजी मिया वामदेव गुणाकार देव देखिले माते, गोतमारी नाव जाळे होते. मी सगळ्यांना बघितलं आणि गोतमार नाव एक माझ्याकडे जाळं होतं, म्हणजे मासे पकडायचं जाळं होतं. तेही माझे कानी खडा लाविला. त्या महात्म्यांनी एक काम चांगलं केलं की मी काय करायचो, जाळं टाकून मासे वगैरे पकडायचो, तर त्यांनी काय केलं, माझ्या कानाला खडा लावला. आणि खडा लावून, असं खडा लावणे म्हणजे काय, वास्तविक इथे खडा ठेवायचा छोटा आणि तो दाबायचा. तो दाबला की इतक्या वेदना होतात ना, ठेच लागलेली परवडते, परंतु तो जो काही खडा इथे कशामध्ये कुठल्या तरी दृष्टांतात आलं ना, कानी खडा लावून सांगितलं त्याला, कुठल्या तरी दृष्टांतामध्ये आलेला आहे, आठवतं का. हा, कोणी एक माळ्यावरी उभा असे, माळेकाराचा दृष्टांत आहे. तो सगळ्यांना सांगतो की बाबा या वाटा जाशील तर इकडे जाशील, त्या वाटा जाशील तर तिकडे जाशील. पण त्याचा जेव्हा जवळचा व्यक्ती येतो तेव्हा तो माळ्यावरून खाली उतरून कानी खडा लावूनही सांगतो की बाबा रे, इकडे जाशील तर इकडे जंगल आहे, वाघ चोर भेटतील,
तुला जायचं तर याच रस्त्याने जायचं, आठवणीने उजव्याच हाताने जायचं बरं का, जाशील डाव्या हाताने. परंतु तिथे कानाला खडा लावून तो दाबतो की त्याला ते दुखेल आणि त्याला लक्षात येईल की आपल्याला दुखतं आहे. कुठे दुखतंय? इकडेच दुखतंय, म्हणजे इकडे दुखत नाहीये, त्रास इकडे आहे, इकडे नाहीये. म्हणजे मी अंदाज केला की त्यांनी डाव्या बाजूलाच तो कडा टोचला असेल, की डाव्या बाजूला त्रास आहे, डाव्या बाजूला गेलो की त्रासदायक होणार. सुखदायक कुठे आहे? उजव्या बाजूला गेलो तर सुखदायक आहे. म्हणून तो कानी खडा लावून तो टोचला. आधी मला हे कळत नव्हते कानी खडा लावणे म्हणजे काय. नंतर ते जेव्हा लक्षात आलं की खरोखर ते त्रासदायक आहे. कधी कळलं मला? जेव्हा आमच्या कपाळी अक्षता लावतात ना, असं काही काही लोक असं लावून ते दाबतात, आम्हाला त्यावेळी खरोखर देव आठवतात बरं. मुळात म्हणजे अक्षता वाहू नयेत आपण. अक्षता वाहणे म्हणजे देवाच्या वचनाच्या विरोधात वागणे आहे. आता तुम्ही मला हे सांगू नका की बाईचा वाहत होत्या वगैरे, कारण की मी तुम्हाला देणार आहे वचनाचं प्रमाण. आपण जेव्हा अक्षता लावतो, मला सांगा आजपर्यंत किती तांदूळ तुम्ही वाया घालवलेले आहेत? अक्षतेचे तांदूळ तुम्ही धुवून परत त्याचा भात बनवता का? नाही. ते काय करता तुम्ही? तांदूळ फेकल्याच जमा होतात. ते कितीतरी तांदूळ वाया गेले. हिशोब करा, उपदेश घेतल्यापासनं अंदाज करा किती, रोज 4-4 तांदूळ जरी म्हटले, आजपर्यंत किती तांदूळ तुम्ही वाया घालवलेले आहेत. आणि आमच्या स्वामींचं वचन काय आहे? आपुले सीत मुंगी आदी करून नेओ ने दावे. या वचनाला विरोधक आहे का? हे आहे का? आहे की नाही आहे? वचनाच्या विरोधात आहे की नाही? स्वामी सांगतात एक कण सुद्धा वाया जाऊ देऊ नका. बरं, याला परत मी आता लीळा पण प्रमाण देणार आहे तुम्हाला. कुठली लीळा? भिक्षांना खाली पडलं, मातीत मिसळलं आणि आमचे स्वामी एक कण वेचतायत. का वेचतात? कारण ते भिक्षांना आहे. अजून कुठली लीळा प्रमाण द्यायची? डोमेग्रांचीच देऊया परत एक. आमच्या नाथोबासांनी झोळी झटकली आणि आमचे स्वामी काय म्हणतात? ऐसे अणू अणू सांडावे ते काही तुमचे दाई. अरे ज्यांच्याकडनं आणलंय ते खा सगळं, त्यांना गोमटं लागू द्या, असं फेकू नका त्यांनी दिलेलं अन्न. तुम्ही खाल्लं तर त्यांना गोमटं लागेल तिकडे. हे सगळी वचनं, या सगळ्या लीळा काय सांगतात? एकही अन्नकण वाया जाऊ देऊ नका. आम्ही उल्हासनगरच्या मंदिरामध्ये अक्षता वाहत नाही. अक्षता नाही वाहिल्या तरी चालतील, आपला जन्म देवाला व्हायचा एवढं मात्र लक्षात ठेवा. पुष्प एक वाहिजे, फूल नाही वाहिलं तरी चालेल. पुष्प म्हणजे आपलं देह, जन्म. मा हे एक जन्म येत दिजो का. सुरुवातीला तुम्ही फुलच व्हा, पण तुमचा ज्ञान स्तर वाढल्यानंतर, तुमचं अनुसरण झाल्यानंतर तुम्ही फुल तोडू शकत नाही. दीक्षा घेतले लोक फुलं तोडतात का? का नाही तोडत? विचारा त्यांना. का नाही तोडत ते? त्याच्यामध्ये हिंसा आहे. तुम्ही जेव्हा अनुसरण घ्याल, तुम्ही आटणाला जाल, तुम्ही सकाळी देवपूजा कराल, प्रसाद सेवा कराल, तेव्हा फुल वाहू शकता का तुम्ही? तुम्ही स्वतः तोडू शकत नाही आणि दुसऱ्याला पण सांगू शकत नाही. कारण करी तया नरक, धरी तया नरक, एकेकासी दे तया नरक. तुम्ही कोणाला सांगू शकत नाही बाबा फुल तोडून दे बरं, नाही सांगू शकत तुम्ही. म्हणजे तेव्हा तुम्हाला हे कळेल की पुष्प म्हणजे हे नाही, फूल नाही. पुष्प म्हणजे माझं देह, माझा जन्म. मा हे एक जन्म हे देवाने सांगितलंय. ते फूल असेपर्यंत व्हा. कारण की फूल कधी म्हणतो आपण त्याला? जेव्हा ते ताजं असतं त्यालाच त्याला फूल म्हणतो आणि तेव्हाच ते वाहिलं जातं. ते हे झालं, शिळं झाल्यानंतर ते व्हायला जात नाही. आपण म्हणतो नको हे सकाळचे फुल आहेत, एकदम कोमेजून गेले, हे नको व्हायला. तसं आहे ते. म्हणजे आपल्याला दोन अर्थ मिळाले पाहिजे. एक आचारपर पण अर्थ असतो, एक विचारपण पण अर्थ असतो. काही गोष्टी ज्या असतात त्या अलीकडच्या टप्प्यात बरोबरच आहेत तुमच्या, अक्षता वाहणे, फूल वाहणे. परंतु तुमचा ज्ञानस्तर वाढल्यानंतर तुम्हाला कळेल की तांदूळ वाया गेले नाही पाहिजेत. त्याच्यानंतर
माझा तर त्याला पण आक्षेप आहे, जेव्हा दीक्षा देतात तेव्हा ते चौक मांडतात तांदूळ किंवा गव्हाचा, तर दीक्षा घेणारे त्याच्यावर बसतात आणि ते तांदूळ मग काय केले जातात, त्याचे भात बनवतात का, काय करतात ते तांदूळ, तेही गेले कामातनं। एवढे तांदूळ वाया जातात, ते कमीत कमी 1 किलो 1.25 किलो असं काहीतरी त्याचं गणित असतं, गेले ते तांदूळ वाया। माझं तर त्यालाही आक्षेप आहे। माझं म्हणणं आहे की ज्यांना दीक्षा घ्यायची याच्या पुढे पुढे त्यांनी कधी चौक मांडू देऊ नये। त्यांनी कमीत कमी स्वतःसाठी जर चौक मांडलेला असतील, 2-4 दीक्षा असतील, स्वतःसाठी मांडलेला चौक तरी त्यांनी काढून घ्यावा। जसं मी एक ठेवलेलं की मी स्वतःला हार वाहून घेत नाही, मला जेवढं पाळणं होतं तेवढं मी पाळतो। मला तर ते फुलं पण नको असतात, पण लोकांना म्हणजे आता प्रत्येक गोष्ट नाही नाही म्हणत गेलो तर लोक म्हणतील हे कुठून आलेत बापरे, चंद्राहून आलेत की काय, सगळ्याच गोष्टीला नाही म्हणतात। म्हणून काही गोष्टींना हो, काही गोष्टींना नाही। काही ठिकाणी जिकडे शक्य आहे लोकांना सांगितल्यानंतर ते लक्षात घेतात, तिथे मी फुलं सुद्धा घेत नाही। माझंच पुष्प वाहन होत नाही तर मी स्वतःला पुष्प कुठे वाहून घेऊ आता, हे माझ्या पुरतं आहे। म्हणून या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की इथे आपल्याला एक एक गोष्ट आहे ती लक्षात आली पाहिजे। आणि ती लक्षात कधी येणार, म्हणजे प्रत्येक वचन आणि त्याचा अर्थ सांगितल्यानंतर मला काय करावं लागेल, कानाला खडा घेऊन असा तो दाबावा लागेल, तेव्हा आपल्याला ते वचन लक्षात राहील। म्हणून असं एक एक वचन त्याच्यावर चिंतन करा, देवाने काय वचन सांगितलेलं आहे, त्याचा अर्थ काय होतो, त्याचं आचरण काय असतं, ते आचरण मी करतोय का, हे सगळं बघा, जगा ते वचन, आणि मग तुमचं आचरण सुरू होणार आहे। अशा प्रकारे इथे त्यांनी काय केलं ते म्हणतात, राहिया की माझी कानी खडा लावून मला सांगितलं, आवर्जून सांगितलं, दुखवलासी की दुःख झालं का, खूप मोठं दुःख होतं ते, दुःख झालं का, ते म्हणे हो दुखलं, खूप दुखतंय। मग ते म्हणतात ना हो तैसी तिये दुखवताती, तैसी तिये पण दुखवतात। तिये म्हणजे कोण, ते जे मासे आहेत त्याच्यातले जे जलचर आहेत, जे तू त्यांना बाहेर काढतोस, त्यांना मारून टाकतोस, तू खातोस, नुसतंच मासे बघायचे का, तैसे तियेही दुखवताती म्हणजे पान, फुलं, हे सगळे दुखवल्या जातात। म्हणजे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। कुणी लक्षात घेतलं पाहिजे, आपला विषय कुठून सुरू झालेला, अनुसरलेले जर का ते तोडत नाहीत, आणि मग आपण ते का तोडायची, आपल्याला प्रश्न पडला पाहिजे। मी जर का म्हटलं बाबा हे जे आहे ना मी सगळं खाईन पण हेच खाणार नाही मी, हे तुम्ही खा, ते म्हणतील का बरं, तुम्हाला लगेच प्रश्न पडतो हे का नाही खात आहेत, म्हणजे हे कुठलं वेगळं आहे का, हेतू काय काय सगळं काय, तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे। तसं आपला सुद्धा आचार झाला पाहिजे। आचार फक्त अनुसरलेल्या व्यक्तीने करायचा नसतो, आचार ज्याला अनुसरण घ्यायचं आहे त्या वासनिकाने सुद्धा आचरण करायचं असतं, आणि जो ग्रस्त आचरण करतो त्यालाच वासनिक म्हटलं जातं, बाकीचे सगळे उपदेशी असतात किंवा नामधारक असतात फक्त। म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे। त्याच्या ते लक्षात आणून दिलं त्यांनी की दुखवलासी, दुखलं का, हे म्हणतात हो दुखलं, म्हणून तेही मज करवी सांडविले, त्यांनी मग काय केलं, मज करवी ते सांडविले, नंतर मग माझ्याकडनं तशा प्रकारची कुठलीही क्रिया घडू दिली नाही मी, अशा प्रकारे त्यांनी ते सांगितलेलं आहे। तर आजच्या सत्रामध्ये आपण श्रीमूर्तीच्या ज्या लीळा घेतल्या त्यामध्ये दानाईचा आख्यायिका श्रवण, रेमनायका अवसरू अनवसरू कथन, श्रीमूर्ती अवलोकुनी, राऊता विस्मयो आणि पाटवदा राहिया भेटी, या 4 लीळेंवर आपण श्रवणाने चिंतन केलेलं आहे। दंडवत हो।